DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। केटरिंग असोसिएशन नाशिकच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्नेहकुंभ 2026 या राज्यस्तरीय भव्य मेळाव्यात महाराष्ट्रातील केटरिंग उद्योगासाठी एक ऐतिहासिक घटना घडली। या व्यासपीठावर महाराष्ट्र केटरिंग असोसिएशन MCS ची अधिकृत स्थापना जाहीर करण्यात आली। तसेच असोसिएशनच्या अधिकृत लोगोचे अनावरण करण्यात आले। या प्रसंगी नाशिक महानगरपालिकेच्या माननीय महापौर सौ हिमगौरी अडके यांनी व्हिडिओ कॉलद्वारे महाराष्ट्र केटरिंग असोसिएशनच्या स्थापनेस शुभेच्छा दिल्या। महाराष्ट्रातील केटरिंग व्यवसाय संघटित होऊन अधिक सक्षम होण्यासाठी ही स्थापना महत्त्वाची ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या केटरर्स बांधवांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा मेळावा अभूतपूर्व ठरला। 2 दिवस चाललेल्या या कार्यक्रमात सुमारे 1200 ते 1300 केटरर्सनी सहभाग नोंदवला। यावेळी महाराष्ट्र केटरिंग असोसिएशनची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। श्री उत्तमराव गाढवे अध्यक्ष, श्री योगेशभाई चंदाराणा कार्याध्यक्ष, श्री दगडूभाऊ पुरोहित उपाध्यक्ष, श्री महेशभाई लाहोटी उपाध्यक्ष, श्री पुरुषोत्तम जयपुरिया खजिनदार, श्री हेमंत शहा सहखजिनदार, श्री अमरीश पुनियानी सचिव आणि श्री वैभव नातू सहसचिव अशी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली। कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व प्रेरणादायी मार्गदर्शक श्री परिमल मर्चंट यांचे औपचारिक स्वागत श्री संदीप सोनर यांनी केले, तर महाराष्ट्र केटरिंग असोसिएशनच्या स्थापनेची प्रस्तावना श्री वैभव नातू यांनी सर्वांसमोर मांडली। महाराष्ट्र केटरिंग असोसिएशनच्या भावी वाटचाली संदर्भातील पुढील प्रक्रिया, उद्दिष्टे व संघटनात्मक बांधणी याविषयी या सागरजी गाढवे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले। तसेच इच्छामणी केटरर्सचे श्री उत्तमरावजी गाढवे यांनी बदलत्या काळात केटरिंग व्यवसायाची वाढ कशी साधावी, व्यवसाय अधिक व्यावसायिक पद्धतीने कसा विकसित करावा आणि कौटुंबिक व्यवसायात यशस्वीपणे पुढील पिढीकडे कसा हस्तांतरित करावा याबाबत उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले। या मेळाव्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह व्यवसाय वृद्धी, नेतृत्व विकास आणि नव्या पिढीसाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांवर आधारित ज्ञानवर्धक सत्रांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी फेडरेशन ऑफ ऑल इंडिया केटरर्स APIC च्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना संबोधित करत आगामी काळात जयपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी सर्व केटरर्स बांधवांना निमंत्रित केले। देशभरातील केटरर्सांना एकत्र आणणाऱ्या या महत्त्वपूर्ण कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील केटरर्स यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले। कार्यक्रमाच्या शेवटी श्री नितीन जोशी यांनी उपस्थित मान्यवर केटरर्स बांधव व आयोजकांचे आभार मानले। स्नेहकुंभ 2026 ने केवळ स्नेहबंध रूढ केले नाहीत, तर महाराष्ट्रातील केटरिंग व्यवसायाला एकत्र आणून उद्योगाच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवी दिशा दिली। महाराष्ट्र केटरिंग असोसिएशनच्या स्थापनेमुळे राज्यातील केटरर्सांना एक सक्षम आणि प्रभावी व्यासपीठ प्राप्त झाले असून उद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे। DPA न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।